गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण नवीन टॉपिक घेणार आहोत, डेरिव्हेटिव्ज ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ज आपल्याला फाइंड आउट करायचे. इफ एक्स अँड वाय आर एक्सप्रेस ॲज फंक्शन्स ऑफ द सेम व्हेरिएबल टी, से एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी, then these equations are said to represent parametric functions. The variable t is called a parameter. आणि आता तिच्यावर आपल्याला थेरम बघायचा आहे. पॅरामेट्रिक फंक्शनचा थेरम महत्त्वाचा थेरम आहे, तो बऱ्याचदा विचारला जातो. लक्षात त्याचं स्टेटमेंट देऊया. इफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इज इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी, देन dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी टी अपॉन dx बाय डी टी इफ dx बाय डी टी इज नॉट इक्वल टू 0. लक्षात, म्हणजे एक्स हे टीचं फंक्शन आहे आणि वाय हे टीचं फंक्शन आहे. देन dy बाय डी एक्स इज इक्वल टू काय फाईंड करायचं आपल्याला, dy बाय डी टी अपॉन dx बाय डी टी. आणि त्याचं प्रूफ गिवन त्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इज इक्वल टू जी ऑफ टी. लेट डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय बी द इन्क्रीमेंट्स इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. म्हणजे डेल्टा एक्स हे एक्सचं इन्क्रीमेंट आहे, डेल्टा वाय हे वायचं इन्क्रीमेंट आहे, करस्पॉन्डिंग टू द इन्क्रीमेंट डेल्टा टी इन टी. आणि डेल्टा टी हे टीचं इन्क्रीमेंट आहे. सिन्स एक्स अँड वाय आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी, देअरफॉर डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू काय येणार आपल्या नेहमीप्रमाणे, लिमिट ऑफ डेल्टा एक्स बाय डेल्टा टी ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0 अँड डी वाय बाय डी टी इज इक्वल टू लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा टी ॲज डेल्टा टी टेंड्स टू 0. याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणूया. Also as delta t tends to 0 and then delta x tends to 0. Now consider delta y by delta x is equal to delta y by delta t upon delta x by delta t. म्हणजे आपण delta y by delta x ला काय केलं, delta t ने डिवाइड केलं. टेकिंग लिमिट्स ॲज delta t tends to 0 we get, आपण याच्या दोघं साईडला लिमिट घेतलं ॲज delta t tends to 0. मग काय येणार, limit of delta y by delta x as delta t tends to 0 is equal to limit of delta y by delta t upon delta x by delta t as delta t tends to 0. Therefore, limit of delta y by delta x as delta x tends to 0. आणि मग आता आपण या साईडला आर एच एस साईडलाचं लिमिट हे सेपरेट करूया. न्यूमरेटरला सेपरेट लिमिट लावूया आणि डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट लावूया. काय येणार, limit of delta y by delta t as delta t tends to 0 upon limit of delta x by delta t as delta t tends to 0. मग बाय इक्वेशन 1 वरून आपल्याला माहिती आहे की लिमिट ऑफ डेल्टा y by delta t as delta t tends to 0 काय व्हॅल्यू येते आपली, त्याच्यावरती बघा इक्वेशन 1 म्हटलं आहे काय तर dy बाय डी टी, म्हणून काय ना मग इज इक्वल टू dy बाय डी टी अपॉन dx बाय डी टी. ॲज द लिमिट्स इन आय एच एस एक्झिस्ट, मग राईट हँड साईडचं लिमिट हे एक्झिस्ट होतं आहे, म्हणून लेफ्ट हँड साईडचं पण लिमिट हे एक्झिस्ट होणार. आणि लेफ्ट हँड साईड काय तुमची, देअरफॉर डेल्टा लिमिट ऑफ डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ॲज डेल्टा टेंड्स टू 0 इज ऑल्सो एक्झिस्ट अँड इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. आणि मग ते लिमिट काय कशाचे इक्वल येणार आहे, मग डी वाय बाय डी एक्स. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी इफ डी एक्स बाय डी टी इज नॉट इक्वल टू 0. ओके, हा आपला थेरम आहे, महत्त्वाचा थेरम आहे. लगेच करून टाका, लगेच 2 वेळेस लिहायचं, तिसऱ्यांदा न बघता लिहून बघायचं. आलं लक्षात, पण हा थेरम नक्की करा. नंतर त्याच्यावर नोट आहे बघा. इफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इज इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ टी, देन डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू एफ डॅश ऑफ टी अँड डी वाय बाय डी टी इज इक्वल टू जी डॅश ऑफ टी. देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी, म्हणजेच काय म्हणू शकतो मग, इज इक्वल टू जी डॅश टी अपॉन एफ डॅश ऑफ टी. आणि याच्यामध्ये आणखी एक दुसरा पॉईंट आहे, डिफरन्शिएशन ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अनादर फंक्शन. लक्षात, लेट यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स अँड व्ही इज इक्वल टू जी ऑफ एक्स बी टू डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ एक्स, देन म्हणजे यू हे एक्सचं फंक्शन आहे आणि व्ही पण हे एक्सचं फंक्शन आहे, तेव्हा डी यू बाय डी व्ही इज इक्वल टू काय येणार तुमचं, डी यू बाय डी एक्स अपॉन डी व्ही बाय डी एक्स.
आता बघायचं आपल्याला एक्सरसाइज 1.4. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड dy/dx इफ. पहिलं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये x = 80² y = twice 80. काय दिलं आहे? x = 80² y = twice 80. डिफरन्शिएटिंग x अँड y विथ रिस्पेक्ट टू t. कारण x पण टीचं फंक्शन आहे आणि y पण टीचं फंक्शन आहे लक्षात. म्हणून हे दोघं काय करणार आहे आपण डिफरन्शिएट कसे करणार आहे विथ रिस्पेक्ट टू t. आता पहिलं डिफरन्शिएट करायचं आपल्याला काय की x = 80². मग इकडे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx/dt आणि इकडे d/dt ऑफ 80². हे तर कॉन्स्टंट टर्म आहे. मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे आपल्याला d/dt ऑफ t². हे जसंच तसा t²चा डेरिव्हेटिव्ह काय येणार 2t. a × 2t काय आलं मग तुमचं आलं ते twice 80. आणि तसंच आता yला डिफरन्शिएट करायचं आहे. y = काय आपलं twice 80 बरोबर. विथ रिस्पेक्ट टू डिफरन्शिएट करायचं आहे. मग yचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy/dt. d/dt ऑफ twice 80. टॉईस हे कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे d/dt ऑफ t. टॉईस a टीचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1. टॉईस a × 1 म्हणजे काय आला तुमचा तो टॉईस a. देअरफॉर मग आता dy/dx = काय येणार dy/dt अपॉन dx/dt. dy/dt किती काढला आहे आपण टॉईस a. dx/dt किती काढला आहे आपण टॉईस 80. टॉईस a कट झाला म्हणजेच काय उरला आपला 1/t. ओके. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा. x = a cot theta y = b cosec theta. लक्षात x = a cot of theta y = b cosec of theta. देन डिफरन्शिएटिंग विथ x अँड y विथ रिस्पेक्ट टू थिटा. माहिती बघा x हे कशाचं फंक्शन आहे थिटाचं. y हे कशाचं फंक्शन आहे थिटाचं. लक्षात म्हणून दोघं काय कसे डिफरन्शिएट करणार आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा. लक्षात. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx/dθ बरोबर. आता a cot θ आहे. हे तर कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा मग आपल्याला d/dθ ऑफ cot of θ. मग = a आणि cot θ चा डेरिव्हेटिव्ह काय येणार -cosec² ऑफ θ. म्हणजेच काय आलं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर -a cosec² θ. नंतर आता yला डिफरन्शिएट करायचं आहे. yचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy/dθ बरोबर. आता y काय तुमचा b cosec θ. b कॉन्स्टंट टर्म आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे d/dθ ऑफ cosec θ b. मग आपल्याला माहिती आहे cosec θ चा डेरिव्हेटिव्ह काय आहे -cosec θ × cot of θ. म्हणजेच मग dy/dθ काय आला तुमचा आला -b cosec θ × cot of θ. आता dy/dx बरोबर. मग dy/dx काय येणार dy/dθ अपॉन dx/dθ. dy/dθ काय काढलं आपण -b cosec θ cot of θ बरोबर. आणि dx/dθ काय काढलं आपण -a cosec² θ. मायनस चिन्ह कट झालं बरोबर. वरती एक कोसेक आहे खाली cosec² θ आहे म्हणजे तुमचा एक कोसेक कट होतो आहे. b अपॉन a तर पुढचा जसा एक वरचा एक कोसेक कट झाला म्हणजे वरती काय उरला फक्त cot of θ आणि खाली एक कोसेक उरला cot θ अपॉन cosec θ. एवढं आन्सर ठेवलं तरी चालेल किंवा अजून एक्सपान्शन होतं तर आपण करूया काय b अपॉन a कॉट म्हणजे काय की कॉस अपॉन साईन बरोबर. आणि अपॉनला कोसेक आहे म्हणजे 1/कोसेक आणि 1/कोसेक म्हणजेच काय साईन θ. मग साईन कट झालं बरोबर म्हणजे काय उरलं मग फक्त b अपॉन a कॉस ऑफ θ. काय झालं आपलं b अपॉन a कॉस ऑफ θ. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया काय आहे x = sin θ y = tan of θ. म्हणजेच x आणि y कशाचे फंक्शन आहे थिटाचे म्हणून x अँड y डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx/dθ d/dθ ऑफ साईन θ आणि साईन θचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय कॉस ऑफ θ. नंतर y = tan θ आहे. yचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy/dθ d/dθ ऑफ tan ऑफ θ. tan θचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे काय sec² θ. देअरफॉर dy/dx = काय येणार dy/dθ अपॉन dx/dθ. dy/dθ काय काढला आपण sec² θ आणि dx/dθ काय काढला आपण कॉस ऑफ θ. म्हणजे काय मिळालं आपल्याला sec² θ अपॉन कॉस ऑफ θ बरोबर. मग sec² θ जसं
राहू दिला आणि अपॉनला कॉस आहे म्हणजे 1/cos आणि 1/cos म्हणजेच काय सेक. महावरचा सेक्युअर इंटू सेक म्हणजे काय झाला तो सेक क्यूब ऑफ थिटा. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता फक्त आपण dy/dx फाईंड केले होते. आता dy/dxच फाईंड करायचं आहे पण ॲट द पॉईंट ज्या पॉईंटला दिलेला आहे त्या पॉईंटला आपल्याला dy/dx फाईंड करायचं आहे बरोबर. मग त्यामध्ये बघा काय क्वेश्चन तुमचा फाईंड dy/dx इफ. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघूया. x इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा अँड y इज इक्वल टू कॉट ऑफ थिटा ॲट थिटा इज इक्वल टू π/6. लक्षात म्हणजे ॲट द त्या पॉईंटला ज्या पॉईंटला दिलं आहे त्या पॉईंटला आपल्याला dy/dx फाईंड करायचं आहे. मग अगोदर आपण साधा dy/dx फाईंड करणार आहोत बरोबर. आता x इज इक्वल टू काय आहे cosec स्क्वेअर थिटा आणि y इज इक्वल टू काय कॉट क्यूब ऑफ थिटा म्हणजे x आणि y हे दोघं कशाचे फंक्शन आहे थिटाचे म्हणून x आणि y दोघंही डिफरन्शिएट करणार आहे आपण विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx/d थिटा मग d/d थिटा ऑफ x बरोबर. मग x काय तुमचा आला कोसेक स्क्वेअर थिटा. मग कोसेक स्क्वेअर थिटा म्हणजेच काय म्हणू शकतो आपण कोसेक थिटाचा स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे आपल्याला कोसेक थिटाचा स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह कशानुसार घेणार f(x)n. आपल्याला माहिती आहे की f(x)n चा डेरिव्हेटिव्ह काय आहे पॉवर पुढे n इंटू f(x)n-1 पॉवर पुढे घ्यायची आणि त्या फंक्शनच्या पॉवरमधून 1 मायनस करायचा. मग पॉवर किती इथे 2 पुढे घेतला म्हणजे काय आला तो 2 कोसेक थिटा बरोबर. आणि 2 पॉवर होती ना मग 2 पॉवरमधून 1 पॉवर गेली म्हणजे तिथे 1 पॉवर होते पण ती 1 लिहिणार आहे का आपण नाही म्हणजे काय आलं आपलं 2 कोसेक थिटा आणि परत फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचा असतो इंटू d/d थिटा ऑफ कोसेक थिटा. पुढचा 2 कोसेक थिटा जसंच तसा मग डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे कोसेक थिटाचा. कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस कोसेक थिटा इंटू कॉट ऑफ थिटा. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट ऑफ थिटा. आता वायला डिफरन्शिएट करायचं आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy/d थिटा आणि वाय किती काय दिलेलं आपल्याला कॉट क्यूब ऑफ थिटा बरोबर. कॉट क्यूब ऑफ थिटा म्हणजेच काय कॉट ऑफ थिटाचा क्यूब म्हणजेच काय घेणार आपण d/d थिटा ऑफ कॉट ऑफ थिटाचा क्यूब बरोबर. f(x)n नुसार पॉवर पुढे पॉवर किती आहे 3 पुढे इंटू कॉट. आता 3 पॉवर होती ना बरोबर मग 3मधून 1 पॉवर मायनस झाले म्हणजे काय येणार कॉट स्क्वेअर ऑफ थिटा 3 कॉट स्क्वेअर थिटा आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा मल्टिप्लाय करायचा d/d थिटा ऑफ कॉट ऑफ थिटा. मग 3 कॉट स्क्वेअर थिटा आणि आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे कॉट थिटाचा. कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ थिटा. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. मग आता dy/dx फाईंड करायचा आहे. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू dy/d थिटा अपॉन dx/d थिटा इज इक्वल टू मग dy/d थिटा काय लिहिलं आपल्याला -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. dx/d थिटा काय आलेला आहे वरती -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट ऑफ थिटा. मग मायनस चिन्ह कट झालं नंतर वरती पण कोसेक स्क्वेअर थिटा आहे आणि खाली पण कोसेक स्क्वेअर थिटा आहे तो कट झाला. नंतर वरती कॉट स्क्वेअर थिटा आहे आणि खाली एक कॉट थिटा म्हणजे कॉट कट झाला म्हणजेच काय मिळालं मग 3/2 कॉट ऑफ थिटा. काय मिळालं 3/2 कॉट ऑफ थिटा. देअरफॉर आता ॲट द पॉईंट त्या पॉईंटला देअरफॉर dy/dx इज इक्वल टू खाली बॉटमला लिहायचं ॲट थिटा इज इक्वल टू π/6 बरोबर. म्हणजे फक्त थिटाची व्हॅल्यू काय टाकायची तिथे आपल्याला π/6. मग आपलं आन्सर काय आलं आहे 3/2 कॉट ऑफ π/6. थिटाच्या ऐवजी काय टाकलं आपण π/6. आता कॉट ऑफ π/6 म्हणजे किती डिग्री 30 डिग्री आणि कॉट 30ची व्हॅल्यू किती असते √3 म्हणजेच काय आन्सर आलं 3√3/2 लक्षात ओके. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा x इज इक्वल टू a कॉस क्यूब थिटा y इज इक्वल टू a साइन क्यूब थिटा ॲट थिटा इज इक्वल टू π/3. आता ते x आणि y दोघं कशाचे फंक्शन आहे थिटाचे म्हणून डिफरन्शिएटिंग x अँड y विथ रिस्पेक्ट टू थिटा. आता पहिल्यांदा एक्सला डिफरन्शिएट करायचं बरोबर. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx/d थिटा बरोबर.
आता एक्स काय तुमचा ए कॉस क्यूब थिटा. ए तर कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे डी बाय डी थिटा ऑफ कॉस क्यूब थिटा. आणि कॉस क्यूब थिटा म्हणजेच काय म्हणू शकतो आपण कॉस ऑफ थिटाचा क्यूब. मग ए जसंच तसा कॉस ऑफ थिटाचा क्यूब म्हणजे एफ ऑफ एक्स रेज टू एननुसार डेरिव्हेटिव्ह घेणार, पॉवर पुढे 3 कॉस स्क्वेअर थिटा, पॉवरमधून एक मायनस झाला म्हणजे पॉवर किती उरली मग आता 2. कळलं 3 कॉस स्क्वेअर थिटा आणि परत कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी थिटा ऑफ कॉस ऑफ थिटा. मग काय येणार ते मल्टिप्लिकेशन केल्यानंतर थ्राईस ए कॉस स्क्वेअर थिटा आणि आता डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साईन थिटा. बरोबर म्हणजे काय आलं मग आता मायनस थ्राईस ए कॉस स्क्वेअर थिटा इंटू साईन थिटा. डी बाय डी थिटा काय आला आपला मायनस थ्राईस ए कॉस स्क्वेअर थिटा इंटू साईन थिटा. नंतर आता वायला डिफरन्शिएट करायचं आहे. वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार डी वाय बाय डी थिटा. वाय काय आपला ए साईन क्यूब ऑफ थिटा. ए तर कॉन्स्टंट टर्म आहे, डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे डी बाय डी थिटा ऑफ साईन क्यूब थिटा. साईन क्यूब थिटा म्हणजे काय साईन थिटाचा क्यूब. ए कॉन्स्टंट टर्म आहे इंटू आता साईन थिटाचा क्यूब याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. बरोबर मग एफ ऑफ एक्स रेज टू नुसार 3 साईन स्क्वेअर थिटा आणि मग डी बाय डी थिटा ऑफ साईन थिटा. आणि साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस थिटा म्हणजे पुन्हा डी बाय डी थिटा काय आला आपला थ्राईस ए साईन स्क्वेअर थिटा इंटू कॉस ऑफ थिटा. मग आता डी वाय बाय डी एक्स काय इज इक्वल टू काय येणार डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू मग आता डी वाय बाय डी थिटा काय काढलं आपण थ्राईस ए साईन स्क्वेअर थिटा इंटू कॉस ऑफ थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा काय काढलं आपण मायनस थ्राईस ए कॉस स्क्वेअर थिटा इंटू साईन थिटा. मग त्याच्यामध्ये थ्राईस ए कट झाला. बरोबर नंतर वरती साईन स्क्वेअर थिटा आहे आणि खाली साईन थिटा आहे. बरोबर मग म्हणजे तुमचा एक साईन खालचा साईन कट झाला, वरती एकच साईन उरणार. नंतर वरती कॉस थिटा आहे आणि खाली कॉस स्क्वेअर थिटा आहे म्हणजे वरचा एक कॉस कट झाला आणि खाली तुमचा एक कॉस राहिला म्हणजे काय उरलं आहे मग आता साईन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय टॅन ऑफ थिटा आणि ते पुढचं मायनस चिन्ह. मग डी वाय बाय डी एक्स काय आला तुमचा आला मायनस टॅन ऑफ थिटा. आता कोणत्या पॉईंटला ॲट द थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 म्हणून काय म्हणणार आपण डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स ॲट थिटा इज इक्वल टू पाय बाय 3 म्हणजे थिटाची व्हॅल्यू काय टाकणार पाय बाय 3 इज इक्वल टू मायनस टॅन ऑफ पाय बाय 3 मायनस टॅन पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे किती डिग्री 60 डिग्री आणि टॅन 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे रूट ऑफ 3 म्हणजेच काय आन्सर येणार मायनस रूट ऑफ 3. ओके आता थर्ड क्वेश्चनमधील सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. काय बघा ते एक्झाम्पल एक्स इज इक्वल टू ई रेस टू साईन ऑफ 3t वाय इज इक्वल टू ई रेस टू कॉस ऑफ 3t देन शो दॅट डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स लॉग ऑफ पाय. म्हणजे एक्स आणि वाय दिला आहे त्याच्यावर आपल्याला डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू शो दॅट करायचं आहे लक्षात. मग काय एक्स इज इक्वल टू ई रेस टू साईन ऑफ 3t अँड वाय इज इक्वल टू ई रेस टू कॉस ऑफ 3t. बरोबर म्हणजे एक्स आणि वाय हे कशाचे फंक्शन्स आहे टीचे लक्षात. मग आता आपण इथे लॉग वापरून करूया कारण पॉवर फंक्शन आहे ना. मग टेकिंग लॉग ऑन बोथ साईड्स लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू साईन ऑफ 3t. तसंच इकडे पण लॉग ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू कॉस ऑफ 3t. देअरफॉर लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू मग आपल्याला माहिती आहे की लॉगचा थर्ड रूल पॉवर पुढे मी ते पॉवर किती आहे साईन ऑफ 3t पुढे घेतला साईन ऑफ 3t मग उरलं काय लॉग ऑफ ई. तसंच लॉग ऑफ वाय इज इक्वल टू पॉवर कॉस ऑफ 3t पुढे घेतली मग उरलं काय तुमचं आलं लॉग ऑफ ई. देअरफॉर लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू साईन ऑफ 3t कारण लॉग ऑफ ईची व्हॅल्यू काय असते 1 मग इंटू साईन ऑफ 3t इंटू 1 म्हणजे काय झालं तुमचं साईन ऑफ 3t. नंतर लॉग ऑफ वाय इज इक्वल टू काय येणार त्याचप्रमाणे कॉस ऑफ 3t. मग आता डिफरन्शिएटिंग बोथ विथ रिस्पेक्ट टू टी. मग आता लॉग ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1 अपॉन एक्स डी एक्स बाय डी टी. बरोबर आणि इकडे साईन ऑफ 3tचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डी बाय डी टी ऑफ साईन ऑफ 3t. साईन ऑफ 3tचा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉस ऑफ 3t आणि परत 3tचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी टी ऑफ 3t. कॉस ऑफ 3t आणि 3tचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 3 म्हणजेच काय मिळालं आपल्याला 3 कॉस ऑफ 3t.
तसंच आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला लॉग ऑफ वाय इज इक्वल टू कॉस ऑफ 3t काय वाय इज इक्वल टू काय आपलं लॉग ऑफ वाय इज इक्वल टू काय आपलं कॉस ऑफ 3t मग लॉग ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/y dy/dt d/dt ऑफ कॉस ऑफ 3t कॉस ऑफ 3चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मायनस साईन ऑफ 3t आणि परत 3tचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d/dt ऑफ 3t मग मायनस साईन ऑफ 3t आणि 3tचा डेरिव्हेटिव्ह काय आला 3 म्हणजेच काय मिळालं आपल्याला -3 साईन ऑफ 3t. मग आता बघा dx/dt काय येणार 1/x dx/dt काढला होता आपण मग तो अपॉनचा x तिकडे जाऊ द्यायचा बरोबर म्हणजे dx/dt काय येणार 3x कॉस ऑफ 3t. तसंच dy/dt काय येणार तो अपॉनचा y तिकडे जाऊ द्यायचा म्हणजे काय येणार -3y साईन ऑफ 3t. मग आता dy/dx इज इक्वल टू काय म्हणणार आपण dy/dt अपॉन dx/dt dy/dt काय काढलेलं आहे आपण -3y साईन ऑफ 3t अपॉन dx/dt काय काढलं आपण 3x कॉस ऑफ 3t. मग तिथे 3 कट झाला मग वरती काय उरलं आहे बघा -y साईन ऑफ 3t आणि खाली काय उरलं x कॉस ऑफ 3t. मग तरी आपलं शोधात आलेले का नाही. मग बघा आपण की वरती इक्वेशन 1 म्हटलेलं आहे बघा आलं लक्षात लॉग ऑफ इज इक्वल टू 1च्या स्टेपला आलं लक्षात. मग तिच्यामध्ये साईन ऑफ 3t म्हणजे काय लॉग ऑफ x आणि कॉस ऑफ 3t म्हणजे काय तुमचं आलं लॉग ऑफ y बरोबर म्हणजेच काय मग -y लॉग x अपॉन x लॉग ऑफ y आलं लक्षात आलं आपलं शोधात. नंतर आता नेक्स्ट एक्झाम्पल काय बघा इफ x इज इक्वल टू a cos cube t y is equal to a sin cube t then show that dy/dx is equal to minus y upon x raised to 1/3. x is equal to काय a cos cube t आणि y is equal to a sin cube of t. दोघं x आणि y कशाचे फंक्शन्स आहे tचे म्हणून डिफरन्शिएटिंग x अँड y विथ रिस्पेक्टिव्ह t. इकडे x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार dx/dt. मग x काय तुमचं a cos cube of t a तर कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे d/dt ऑफ cos cube of t cos cube of t म्हणजेच काय cos of tचा क्यूब. मग a cos of tचा क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार पॉवर पुढे 3 cos of tचा स्क्वेअर आणि d/dt ऑफ cos of t. थ्राईस a cos of tचा स्क्वेअर म्हणजे काय म्हणणार आपण cos स्क्वेअर ऑफ t आणि cos of tचा डेरिव्हेटिव्ह काय मायनस साईन ऑफ t म्हणजे काय आन्सर येणार -3 a cos स्क्वेअर t इंटू साईन ऑफ t. तसंच आता वायला डिफरन्शिएट करायचं वायचा डेरिव्हेटिव्ह काय येणार dy/dt वाय काय तुमचा a साईन क्यूब ऑफ t हे तर कॉन्स्टंट टर्म डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यायचा आहे d/dt ऑफ साईन क्यूब ऑफ t. साईन क्यूब ऑफ t म्हणजे काय साईन टीचा क्यूब a मग साईन टीच्या क्यूबचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे पॉवर पुढे 3 साईन ऑफ टीचा स्क्वेअर एक पॉवर एक मायनस झाली ना आणि d/dt ऑफ साईन ऑफ t. थ्राईस a साईन स्क्वेअर t आणि साईन टीचा डेरिव्हेटिव्ह काय कॉस ऑफ t. आता dy/dx इज इक्वल टू काय येणार dy/dt अपॉन dx/dt. आपण dy/dt काय काढलेलं आहे dy/dx इज इक्वल टू काय dy/dt अपॉन dx/dt dy/dt काय काढलं आपण थ्राईस ए साईन स्क्वेअर t इंटू कॉस ऑफ t अपॉन dx/dt काय काढलं आपण -3 a कॉस स्क्वेअर t इंटू साईन ऑफ t. त्याच्यामध्ये थ्राईस ए कट झाला नंतर वरती साईन स्क्वेअर t आहे आणि खाली साईन t आहे म्हणजे तुमचा एक साईन t कट झाला वरती एकच साईन ऑफ t उरला नंतर वरती कॉस ऑफ t आहे आणि खाली कॉस स्क्वेअर ऑफ t आहे म्हणजे वरचा कॉस ऑफ t कट झाला आणि खाली एक तुमचा कॉस ऑफ t उरला म्हणजेच काय उरलं आपलं मायनस साईन t अपॉन कॉस ऑफ t. लक्षात मग आपल्याला माहिती आहे तरी आपल्या शोधात आलेलं आहे का नाही शोधाटमध्ये काय आहे बघा dy/dx इज इक्वल टू -y अपॉन x रेज टू 1/3. मग त्याच्यावरून बघा आता आपल्याला x इज इक्वल टू माहिती आहे x इज इक्वल टू काय a कॉस क्यूब ऑफ t. मग तो जो a आहे कॉस क्यूबला जो तो मल्टिप्लाय तो तिकडे जाऊन डिवाईड झाला एक्सला बरोबर म्हणजे कॉस क्यूब ऑफ t इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला x अपॉन a आणि मग टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड्स कॉस क्यूब ऑफ टीचं क्यूब रूट घनरूट काय येणार कॉस ऑफ t आणि x अपॉन एचा क्यूब रूट काय येणार x अपॉन a रेज टू 1/3. त्याचप्रमाणे
वाय इज इक्वल टू काय आपलं ए साईन क्यूब ऑफ टी. तो ए तिकडे जाऊ द्यायचा म्हणजे तो वायला जाऊन काय होणार डिवाईड होणार. म्हणजे साईन क्यूब ऑफ टी इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला वाय अपॉन ए टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड. साईन क्यूब ऑफ टीचा क्यूब रूट काय झालं साईन ऑफ टी आणि वाय अपॉन एचं क्यूब रूट काय झालं वाय अपॉन ए रेस टू 1/3. मग देअरफॉर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय लिहिलं आहे आपलं मायनस साईन टी अपॉन कॉस ऑफ टी. मायनस साईन टी काय मिळालं आपल्याला बघा वाय अपॉन ए रेस टू 1/3 बरोबर. मग वाय अपॉन ए रेस टू 1/3 म्हणजे काय वाय रेस टू 1/3 अपॉन ए रेस टू 1/3. तसंच डी एक्स डी वाय बाय डी एक्समध्ये बघा अपॉनला काय तुमचं आलं कॉस ऑफ टी आणि अपॉनला काय कॉस ऑफ टी इज इक्वल टू काय लिहिलं आहे आपलं एक्स अपॉन ए रेस टू 1/3. मग एक्स अपॉन ए रेस टू 1/3 म्हणजे काय एक्स रेस टू 1/3 अपॉन ए रेस टू 1/3. मग आता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला की वाय रेस टू 1/3 अपॉन ए रेस टू 1/3 अपॉन एक्स रेस टू 1/3 अपॉन ए रेस टू 1/3. मग वरचा अपॉनचा रेस टू 1/3 आणि खालच्या अपॉनचा ए रेस टू 1/3 तो कट झाला. म्हणजे काय मिळालं मग की वाय रेस टू 1/3 अपॉन एक्स रेस टू 1/3 मायनस साईन तर पुढे आपला आहेच. मग वाय रेस टू 1/3 अपॉन एक्स रेस टू 1/3 म्हणजेच काय लिहू शकतो आपण वाय अपॉन एक्स रेस टू 1/3. लक्षात आलं आपलं. शो दॅट उत्तर आलं म्हणजे डी वाय बाय डी एक्स फाईंड करून झाला की आपलं शो दॅट आलेलं का बघायचं आहे. नसेल आलं तर थोडीशी ॲडजस्टमेंट करायची. आणि आता हे जे एवढं झालं सिलेबस झाला आहे लक्षात त्याच्यावर आपण टेस्ट घेणार आहोत. कशावरती पेपर 1चे 2 चॅप्टर्स कोणते झाले आपल्याला मॅट्रिसेस आणि पहिलं आपलं पेपर फर्स्टचे 2 चॅप्टर कोणते लॉजिक आणि मॅट्रिसेस आणि हे डिफरन्शिएशन हे तिसरं चॅप्टर. या 3 चॅप्टरवरती आपण टेस्ट घेणार आहोत लक्षात. मग तिच्यावर आता फक्त या चॅप्टरचा एक पॉईंट राहिला आहे तो आपण नंतर घेऊया आणि तिच्यावरची मी टेस्ट तुम्हाला उद्या वगैरे टाकते. लक्षात सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करा आणि ती टेस्ट द्या आणि मला ती पाठवा. ग्रुपला पाठवा किंवा माझ्या व्हॉट्सअपला पाठवलं तरी चालेल. ओके.